आजचा माणूस बाहेरून खूप आधुनिक, हुशार आणि स्वतंत्र दिसतो, पण आतून तो अनेकदा स्वतःचाच शत्रू बनलेला असतो. आपण आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्टी, आई-वडील, नातेसंबंध, संस्कार, कर्तव्य आणि आत्मिक मूल्ये हे सगळं हळूहळू गमावत चाललो आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात तर, जर वेळ जागो झाला नाही तर आयुष्याची संपूर्ण पुंजी वाया जाईल. चला तर मग हा अभंग ओळीनुसार समजून घेऊया आणि पाहूया की तो आपल्या रोजच्या जीवनावर कसा आसार करतो. तर अभंग असा आहे की, बाईल सवाशीन आई, आपण पितरांचे ठाई, तो रवेच झाला नष्टा, अवघ्या अपसवे चेष्टा, विषयांचे चर्वणी, केली आयुष्याची गाळणी, तुका म्हणे लंडा, नाही द्याव देव धोंडा. तर संत तुकाराम महाराज पहिल्या ओळीमध्ये म्हणतात की, आपण ज्या घरात जन्मलो, ज्या आईने आपल्याला वाढवलं, ज्या वडिलांनी कष्ट करून आपल्याला उभं केलं, त्याच्याच ठिकाणी आपण परके झालो आहे. तर आज पहा, वृद्ध आईवडील घरात असूनही दुर्लक्षित आहे. त्यांच्याशी बोलायला वेळ नाही. मोबाईल, पैसा, करिअर सगळं आहे, पण संवेदना नाही. आईवडील जिवंतपणी वेळ नाही आणि गेल्यावर फोटोवर हार घालतो. संत तुकाराम महाराज म्हणतात की, हे नात्याचे स्मरण म्हणजेच आपल्या पतनाची सुरुवात आहे. तर संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात की, थोर वेच झाला नष्टा, अवघ्या अपसवे चेष्टा. खूप मोठा खर्च झाला आहे, पण तो योग्य ठिकाणी नाही. सगळं आयुष्य चुकीच्या मार्गावर, उलट्या चालीत वाया गेला आहे. तर आपण आयुष्यभर पैसा कमवतो, प्रतिष्ठा कमवतो, सुखाच्या मागे धावतो, पण शेवटी प्रश्न राहतो, मन शांत आहे का? घरात समाधान आहे का? दारू, व्यसन, दिखावा, अहंकार यावर आयुष्य खर्च केलं, पण हे खरं आयुष्य होतं ते राहून गेलं. पण हीच ती अपशव्य चेष्टा, चुकीच्या दिशेने केलेली धडपड आहे. संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात की, विषयांचे चर्वणी, केली आयुष्याची गाळणी. इंद्रियसुख, भोग, विषय यामध्येच गुंतून आपण संपूर्ण आयुष्य गाळून टाकलं. आजचा माणूस खाणं पिणं भोगणं याला जीवन समजतो. थोडं कष्ट आलं की तक्रार करतो. संयम, त्याग, साधेपणा विसरून जातो. सकाळ ते रात्र पैसा, मोबाईल, मनोरंजन, भोग आणि शेवटी वाटतं आपण आयुष्य कुठं निघून गेलं कळलंच नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात की, भोगत सगळं बसलो आणि जीवन संपलं. तर पुढे संत तुकाराम म्हणतात, तुका म्हणे लंडा, नाही द्याव देव धोंडा. जो माणूस इतका कठोर, स्वार्थी आणि संवेदनहीन होतो, त्याच्यावर देवाची द्याही येत नाही. आज काही लोक फसवणूक करून पुढे जातात, नात्याचा वापर करतात, गरजूंची थट्टा करतात. असा माणूस बाहेरून यशस्वी दिसतो, पण आतून पूर्ण रिकामा असतो. देव दयाळू आहे, पण हृदय दगडासारखं झालं असेल तर द्याही आत येऊ शकत नाही. तर आपण जीवनात हा संदेश घेतला पाहिजे की, आईवडिलांचा सन्मान करा. आयुष्य खर्च खूप होतंय, आयुष्य कुठे खर्च होते ते तपासा. भोगांवर मर्यादा ठेवा, संवेदना जीवन ठेवा, कारण पैसा परत मिळतो, वेळ परत मिळत नाही आणि वाया गेलेलं आयुष्य पुन्हा मिळत नाही. मित्रांनो, हा अभंग आपल्याला दाखवतो की, आजच स्वतःला विचारा, मी कोणासाठी जगतोय? माझ्या आयुष्याची दिशा बरोबर आहे का? वेळ आहे, नाहीतर थोर वेच झाला नसता, हे वाक्य आपल्याला आयुष्यभर लागू होईल. जर हा अभंग तुमच्या मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका कठोर आणि सत्य अभंगासह. जय जय रामकृष्ण हरी.